माझी आई माझं आदर्श व्यक्तिमत्व. तिचा जॉब ती अगदीच प्रामाणिकपणे पार पडते. घरामध्ये 2 लग्नकार्य असताना तिने ते व्यवस्थित हँडल करून तिचा जॉबही व्यवस्थित हँडल केला. आणि या माईच्या कलिग आमच्या उषा मावशी, त्याही अगदी प्रामाणिकपणे त्यांचं काम गेली 20-25 वर्ष सातत्याने पार पाडत आहेत. मुलांसाठी अगदी पौष्टिक आहार बनवणं, चविष्ट आहार लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते अगदी व्यवस्थितरित्या पार पाडतात. मुलांसाठी गव्हाची चविष्ट अशी लापशी त्या बनवत आहेत. त्यासाठी लागणारी साखर, गहू याचं व्यवस्थित मिश्रण त्यांनी केलेलं आहे. लापशी बनवून झाल्यानंतर मूग डाळीचं अगदी प्रोटीनयुक्त वरण ते बनवणार आहेत. त्यासाठी फोडणी देत आहेत. अगदी हसतमुखाने स्वयंपाक बनवतात रोज. न चुकता वेळेवर मुलांपर्यंत अगदी पौष्टिक आहार त्या पोचवत असतात. लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीरीचा अगदी खमंग असा तडका त्यांनी दिलेला आहे. सकाळी शाळेत आल्या आल्या क्लिनिंग करणं, रांगोळी काढणं, तुळशीची पूजा करणं आणि नंतर स्वयंपाकाला लागणं, हा आमच्या उषा मावशींचा डेली टाइम टेबल आहे. मूग डाळीचं वरण ते आता बनवत आहेत. तडका देऊन झालेला आहे. आता टोमॅटो आणि डाळ त्यांनी कुकरमध्ये शिजवून घेतली आहे. ती आता तडक्यामध्ये ॲड करत आहेत. बघा, खूप छान अशी डाळ शिजलेली आहे. अगदी खमंग वरण तयार झालं आहे. मुलं अगदी आवडीने खातात. लापशी आणि डाळ भात ते अगदी मनापासून एन्जॉय करतात. त्यांच्या शरीरासाठी, त्यांच्या वाढीसाठी हा आहार खूप उपयुक्त असतो. पॅरलली माझी आई मुलांना कविता शिकवत आहे. तोपर्यंतच मॅडमची एंट्री झाली होती आणि मॅडम मुलांसोबत मनसोक्त अशा गप्पा मारताना आपल्याला दिसत आहेत. आज सुपरवायझिंग व्हिजिट यासाठी होती की गरोदर महिला असतील, कुमारी मुली असतील आणि 6 वर्ष वयोगट, 3 वर्ष वयोगट ह्या सगळ्यांसाठी आहार काय द्यायला पाहिजे, त्यांच्यासाठी गेम्स काय असल्या पाहिजेत, महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या विषयावर मॅडमनी अगदी व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं. तर पहिल्यांदा एंट्री झाल्या मूर्तीचं आम्ही पूजन केलं. तुम्ही बघू शकता अंगणवाडीमध्ये खूप छान कोट्स लिहिलेले आहेत. जितक्या आनंदाने घरी परतता, तितक्याच आनंदाने ऑफिसला जा. दान दिल्यावर ज्याची आठवण राहत नाही तेच खरे दान. अशा वेगवेगळ्या प्रकारचे छान कोट्स इथे अंगणवाडीमध्ये आपल्याला लिहिलेले दिसत आहेत. समोरच मुलांसाठी पाण्याची स्वच्छ अशी टाकी आहे आणि अगदी मॉर्निंग असल्यामुळे मे महिन्यामध्येच पाऊस सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान वातावरण होतं. मावशींनी रांगोळी खूप सुंदर काढली होती. तुम्ही बघू शकताय अगदी फ्रेश वातावरण अंगणवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मुलं खूप छान खेळत होती. बघा, तुम्ही करण दिसतोय इथे. ट्रेन कशी मॅनेज करतोय तो, अगदी इनसेंटपणे तो त्याचा गेम मॅनेज करतोय. तुम्ही बघू शकता प्रेग्नंट वुमन्स असतील, 3 इयर्स 6 इयर्स वयोगटातली मुलं आपल्याला इथे दिसत आहेत. महिलांनी गरोदरपणामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे, महिलांनी स्वतःसाठी कसा वेळ काढला पाहिजे, स्वतःसाठी आहार कसा मॅनेज केला पाहिजे. महिला घरात उठल्यापासून झोपेपर्यंत काम करत असतात, परंतु स्वतःला प्रायोरिटी देणं, त्या या घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या
सगळ्या व्यक्तींची कामे करता करता ते विसरून जातात हे त्यांनाच कळत नाही. पण या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच आणि त्याच प्रायोरिटीवर आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही बघू शकता मॅडम गरोदर महिलांसाठी जे मार्गदर्शन करत आहेत तिचा सत्कार त्या पहिल्यांदा करत आहेत. दिव्या ही माझी मैत्रीण आहे. शी इज प्रेग्नेंट नाव. महिलांनी कोणता आहार घेतला पाहिजे तुम्ही टेबलवर बघू शकताय. डाळ भात असेल, चपाती असेल, लिंबू असेल, कैरी असेल, हिरव्या पालेभाज्या आहेत, सीझनल फ्रूट्स आहेत, ते महिलांनी प्रामुख्याने घेतले पाहिजेत. पालक आहे, अगदी प्रोटीनयुक्त आहार, कडधान्य असतील, शेंगदाणे आहेत, गूळ आहे, ह्या सर्व पालेभाज्यांचा समावेश त्यांनी आहारामध्ये केला पाहिजे. याचं अगदी डिटेलमध्ये मार्गदर्शन मॅडमने केलं. सगळ्यांचे सत्कार झाले. गरोदर महिला असतील, 6 वर्ष वयोगटातील मुलं असतील, 3 वर्ष वयोगटातील मुलं असतील, ह्या सगळ्यांचा स्वागत त्यांनी केलं. आणि 6 महिने वयोगटातील जे बाळ आहे त्या बाळाची काळजी कशी घ्यायला पाहिजे, त्याला कोणता आहार प्रोव्हाइड केला पाहिजे, हे सर्व मार्गदर्शन अगदी व्यवस्थितपणे मॅडमनी केलं. स्वच्छ आणि सुंदर अशी अंगणवाडी म्हणून ओळखली जाणारी पोमलवाडी गावातील अंगणवाडी आहे. तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश क्लायमेट. लहान मुलांसाठी वेगवेगळे झाडांचे चार्ट असतील, न्यूमेरिकल चार्ट असतील, कॅरेक्टर चार्ट असतील, ह्याने अंगणवाडी अगदी कलरफुल दिसती आहे. बघा 6 महिन्याचं बाळ अगदी किती छान आणि हॅपी खेळतंय. ह्या वयोगटातील बाळांची काळजी अगदी व्यवस्थित घेतली गेली पाहिजे हे सुपरवायझिंग व्हिजिटमध्ये मॅडमनी अगदी छानपणे समजून सांगितलं. असा घट्ट पातळ करायचा आहे 6 महिन्याच्या बाळाला. नुसता निवळ पातळ चारायचा ना, निवळ घट्ट चारायचा नाही. त्या बाळाला चुकून खाता आलं पाहिजे असं. नंतर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं. राधाकृष्णाच्या मूर्तीची पूजा झाली. सुविचार खूप छान लिहिला होता. मुलगा मुलगी समान माना, दोघांनाही शाळेत आणा. दोघांचंही शिक्षण अगदी हायर लेवलपर्यंत होणं किती गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक घरामधली मुलगा आणि मुलगी हे शिकलेच गेले पाहिजेत. 6 वर्ष वयोगटामध्ये आणि 3 वर्ष वयोगटामध्ये मुलांनी कोणत्या गेम्स खेळल्या पाहिजेत, मुलांना कोणता आहार प्रोव्हाइड केला पाहिजे, याचं अगदी छान एक्सप्लेनेशन मॅडमने दिलं. अंगणवाडी केंद्र पोमलवाडी अगदीच पहिल्यापासून ॲक्टिव्ह आहे, स्वच्छ आहे. सगळे कार्यक्रम अगदी व्यवस्थित मॅनेज केले जातात. पूर्ण ॲक्टिव्हिटी मुलांसाठी घेतल्या जातात. एक्सरसाइज असेल, आउटिंग असेल, डेली ॲक्टिव्हिटीज असतील, हे अगदी वेळेवर आणि व्यवस्थितरित्या मॅनेज केले जातात. तुम्ही बघू शकताय आहारामध्ये तिळगुळाचे लाडू असतील, शेंगदाण्याचे लाडू असतील, हिरव्या पालेभाज्या असतील, या सगळ्याचा समावेश करणं प्रत्येकाच्या आहारामध्ये हा समावेश असलाच पाहिजे. तरच ह्युमन ॲक्टिव्ह आणि हेल्दी राहायला मदत होते. पर्यवेक्षिका मॅडम करमाळा पीठपुराणी यांनी व्हिजिट देऊन तुम्हाला सगळ्याला मार्गदर्शन केलं. आपल्याला सगळ्याला माहिती चांगली व्यवस्थित दिली. त्याबद्दल आपल्या गावाकडून आणि अंगणवाडीकडून त्यांचं मी आभार मानते.